पुणे शहर व प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या 19 जानेवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेले उच्च दर्जाचे रस्ते जिल्ह्यातील शेती, लघुउद्योग व पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील असा विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी व्यक्त केला आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डोडी यांनी सायकल शर्यत जाणार असलेल्या विविध गावांमधील स्थानिकांशी थेट संपर्क करून स्पर्धेमुळे झालेल्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे विविध क्षेत्रात होऊ शकणाऱ्या प्रगतीविषयीच्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या। ज्या व्यक्तींशी थेट संपर्क साधून आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्या व्यक्तींना वेळेच्या कमतरतेमुळे आज आपल्यापुढे आणता आली नाही, परंतु रस्ते विकासामुळे बदललेल्या परिस्थितीविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दात या प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत, असे डोडी यांनी आवर्जून नमूद केले। सायकल शर्यतीमुळे ग्रामीण भागात बळकट झालेले रस्त्यांचे जाळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून शेतात पिकवलेला माल अवघ्या काही तासात शहरात पाठवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे। त्यामुळे सायकल शर्यतीचा उपक्रम शेती विकासाला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गाने व्यक्त केली असल्याचे डोडी यांनी सांगितले। सासवडमध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून दुर्मिळ विदेशी फळे पिकवण्याचा उपक्रम सुरू झाला असून त्याला चांगले यश मिळत आहे। या भागातील प्रगतशील शेतकरी महेश पोमन यांनी आपल्या शेतामध्ये ब्लूबेरी, मलबेरी, रोजबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, गोजबेरी या फळांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून शेती करण्यास सुरुवात केली आहे। आपल्याकडे होत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीमुळे ग्रामीण भागातील रस्ते उत्तम झाले आहेत, त्यामुळे आमच्याकडे तयार होणारी फळे ही कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचणे शक्य होणार असल्याचे पोमन यांनी सांगितले। भारतात येणारे परदेशी पर्यटक हे साधारणतः राजस्थान, गोवा, केरळ या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात, परंतु भविष्यात मात्र हे चित्र बदलू शकते असे आशावादी वातावरण सध्या पुणे आणि परिसरात अनुभवायला मिळत आहे। तसेच परदेशी पर्यटकांना मावळवारी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। 19 जानेवारी ते 23 जानेवारी हा दरम्यान असणार आहे। याच्यामध्ये पहिला जे स्टेज आहे ते 19 जानेवारीला एक प्रोलोग असणार आणि पहिला स्टेज TCS सर्कल हिंजवाडी या ठिकाणी पासून सकाळी दुपारी 1:30 वाजता चालू होतील आणि DY पाटील अकोडीमध्ये संपणार आहे। सेकंड जे रेस आहे त्याची सुरुवात लेडीज क्लब पुणे पासून होणार, ते 12:30 वाजता रेस चालू होतील आणि त्याचा फिनिशिंग पॉइंट नांदेड सिटीमध्ये असणार आहे 3:30-4 वाजता दरम्यान। थर्ड रेस जे आहे ते ग्रामीण रेस आहे, सासवड पासून सुरुवात होतील 12:30 दरम्यान आणि 3:30-4 दरम्यान बारामतीमध्ये संपतील आणि फोर्थ रेस जे आहे ते 23 जानेवारीला कम्प्लिटली शहरामध्ये असणार आहे। त्याची सुरुवात बालेवाडी पासून होतील आणि बाल गंधर्व नाट्यगृह त्या ठिकाणी पर्यंत आलेली असणार आहे। त्याची वेळ 1:30 वाजेपासून 3:30 वाजेपर्यंतची असणार आहे। याच्यामध्ये आता आपण ग्रामीण भागामध्ये हा रेस करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार केलेले आहे। अगदी 3 महिन्यामध्ये 310 किलोमीटरचा एक मोठा रस्ता आपण तयार केलेला आहे। त्याची गुणवत्ता जी आहे ते वर्ल्ड क्लास आहे। त्याच्यामध्ये 140 गाव डायरेक्टली जुडले गेलेले आहे। त्याच्याद्वारे एक खूप मोठा चालना पर्यटनालाही मिळणार आहे। येणाऱ्या कालामध्ये जे उत्पादन आहे आपल्या शेतकऱ्याचं ते मार्केटपर्यंत पोहोचायला खूप सोपं आता याच्यामुळे झालेला आहे आणि त्याचाही फायदा येणाऱ्या कालामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे। आणि रस्ते एवढे मोठे केल्यामुळे ते शहरासोबत ग्रामीण भागाची जी एक नाळ असली पाहिजे, जेणेकरून शहराचा जे विकास आहे ते ग्रामीणपर्यंत पोहोचला पाहिजे, तर तोही या रेसद्वारे आपण साध्य करण्यामध्ये यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो। ग्रँड टूर इज an international cycle race. It is stage 2.2 race as per the criteria of UCI, the international cycling body. The race is going to happen between 19 January to 23rd January. 19 January will be the prologue race. The first stage will happen on 20th January. The race will start from TCS Hinjewadi around 12:30 p.m. and it will finish at DY Patil Institute in Akodi around 3:30 to 4 p.m. The second stage will start from Ladies Club Camp on 21st of January and it will cover Purandar, Rajgarh, Bhor talukas and it will finish in Nanded city. The third race will happen in Saswad and it will start around 12:30 and it will go to Baramati. So this is going to be completely rural race of around 137 kilometers. The fourth race is going to be completely city race which will start around 1:30 p.m. from Balewadi Stadium and it will end at Balgandharva Natyagriha around 3:30 p.m. at Jangli Maharaj Road. Around 171 players will be participating in this race from 29 teams. And most importantly is that we have been able to create a big infrastructure of 310 kilometers in rural areas, which has connected almost 150 villages with urban landscape.
and because of that, a big boost in tourism is going to happen in this area. Along with that, agriculture will also see a boost from the point of view that the produce of farmer is going to reach in the market in a very short span of time, and also with quality, because when roads are not good, then the quality of the product gets hampered. Now these roads have become such a great quality that the quality of the product is going to be the same as it was being produced in the field. So this race has multiplier benefit, which we are going to see in the coming days. Sir, Today, the roads are ready. Teams are going to be coming from 16th of January, and right now our mock drills are going on with police department. So necessary, all the preparations are being done. We have launched a massive cleanliness campaign in rural areas and urban area. So that is going on. But from the point of view of preparation, we are completely ready to host this international cycling race. sir, the trophies are being trophies are touring the villages. So, what was the idea behind it that you're taking the trophies in villages, and how is the So the idea was to create awareness about the race among the rural people. An excitement should be there that a race is going to come here, and not only race, the international cyclists are going to come to our villages. Matlab, the kind of athletes they are, generally we have to go to the urban cities, to the stadium to see these players, but they are coming to our villages, so we should be able to know about them. We should be welcoming them in a proper manner. So this trophy tour is to create a buzz and awareness in the villages, and I have been told that a huge response is there in villages, and people are very much looking forward that in the coming days from my village these 171 plays are going to pass through.